नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बातें. मित्रहो, आज आपण जाणून घेऊयात स्ट्रोक पक्षाघाताचे प्रकार कुठले कुठले. तर त्याचे ढोबळमानाने 3 मोठे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे म्हणजे हिमोरेजिक स्ट्रोक, ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. हा स्ट्रोक साधारण 100 केसेस असतील तर त्यातल्या 15% केसेसमध्ये हा दिसतो. यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, रक्तवाहिनी फुटते, ब्लड प्रेशर वाढून किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांमुळे हे होऊ शकतं आणि हा अत्यंत गंभीर प्रकारचा पक्षाघात आहे. 2 नंबरचा आणि मोस्ट कॉमन प्रकार म्हणजे थ्रोम्बोटिक स्ट्रोक. यामध्ये मेंदूच्या रक्त सप्लायमध्ये ब्लॉकेज निर्माण होतो, तिथे रक्ताची गुठळी बनते आणि त्यामुळे पुढच्या मेंदूला रक्त सप्लाय बंद पडून मेंदूच्या पेशी हळूहळू मरायला चालू होतात. आणि लकव्याचा 3 नंबरचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणजे TIA. यामध्ये थ्रोम्बोटिक स्ट्रोकची सगळी लक्षणं दिसतात, पण ही जी गुठळी बनलेली असते ती काही मिनिटात किंवा काही तासात ऑटोमॅटिक सुटून जाते आणि पेशंटची लक्षणं सगळी गायब होतात. मग हा का महत्त्वाचा आहे? कारण TIAच्या पेशंटने जर उपचार नाही घेतले तर नजीकच्या काळामध्ये त्याला मेजर स्ट्रोक होण्याची शक्यता असते. तर असा पेशंट जर दवाखान्यात पोचला आणि जर त्याने उपचार घेतले तर त्याला भविष्यात होणारा मोठा स्ट्रोक हा कम्प्लिटली टाळता येतो. तर मित्रहो, हे स्ट्रोकचे 3 प्रकार तुम्ही कायम लक्षात ठेवा: इस्केमिक, हिमोरेजिक आणि TIA. आणि TIAला विसरू नका. नमस्कार.